संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार रंगतदार झालेला पाहायला मिळतोय। मतदानासाठी अवघे 2 दिवस उरलेत। शहरात प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा, चावडी बैठका, दारोदारी जाऊन भेटी, आरोपांच्या फैरी याला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीने प्रसिद्ध केलेला संगमनेरचा जाहीरनामा 2.0। संगमनेर सेवा समितीने शहरात मोठी प्रचार सभा घेत संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो लोकांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला। संगमनेर सेवा समितीने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात नेमकं काय, संगमनेरकरांना नेमकं काय आश्वासन दिलं गेलंय, शहराच्या विकासासाठी नेमकं पुढचं व्हिजन काय, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल। संगमनेर नगर परिषदेची निवडणूक जाहीर होताच आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत शहराच्या विकासासाठी जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प नागरिकांसमोर मांडला होता। संगमनेर 2.0 या व्हिजनच्या माध्यमातून नागरिकांनी आपले प्रश्न, सूचना आणि मत व्यक्त करून आपल्या शहराच्या विकासासाठी आपल्या हक्काचा जाहीरनामा तयार करावा असा त्यामागचा हेतू होता। त्यामुळे या व्हिजनला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल 11,257 नागरिकांनी प्रत्यक्ष सूचना आणि कल्पना दिल्या होत्या। त्यामुळे संगमनेरकरांनी पाठवलेल्या सूचनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले संगमनेर 2.0 नेमकं काय असेल याबाबत शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। त्यामुळे प्रचंड मोठा जनसमुदाय संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभेसाठी आलेला होता। आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रचार सभेत कोणावरही वैयक्तिक टीका न करता फक्त संगमनेरच्या विकासासाठी काय करता येईल यावर आपलं मत व्यक्त केलंय। तांबे थोरात कुटुंबाने शहरासाठी आतापर्यंत काय केलंय आणि भविष्यात आपलं काम काय असणार आहे, आपलं व्हिजन काय असणार आहे यावर त्यांनी शेवटपर्यंत भर दिला। फक्त भाषणबाजी करायची आणि टीका टिप्पणी करून लोकांच्या टाळ्या मिळवायच्या याकडे त्यांनी दुर्लक्ष करत संगमनेर शहराला 50 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतो असा आदर्शवत जाहीरनामा त्यांनी यावेळी प्रसिद्ध केलाय। यामध्ये संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यात येईल। नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे सुरू करण्यासाठी जन आंदोलन उभं करणार आहे। शहरातील उद्यानं, क्रीडा संकुलं आणि रस्त्यांचं मजबूतीकरण केलं जाईल। महिलेच्या सुरक्षेसाठी कम्युनिटी पोलिसिंग कमांडो पेट्रोलिंग सुरू करणार आहे असं त्यांनी म्हटलं। शहरात टॉयलेट सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त शहर करून आपलं सुसंस्कृत संगमनेर पुन्हा एकदा सर्वांसमोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं। नगरपालिकेच्या शाळा अद्ययावत करणार असून हेल्थ क्लब, मल्टी लेव्हल पार्किंग आपण शहरात आणणार असून याद्वारे रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील। शहराचे झालेले विद्रुपीकरण थांबवणार असून अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्ड्सवर बंदी घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबतच संगमनेर नगर परिषदेचे कामं आणखीन जलद गतीनं व्हावीत, कामात पारदर्शकता येण्यासाठी सुधारणा केल्या जातील, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल। संगमनेर ॲप लॉन्च करून नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी नोंदवल्या जातील। तसेच विविध दाखले देखील या ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध करून देत लहान सहान कामांसाठी नगर परिषदेच्या कार्यालयात फेऱ्या आपण कमी करणार असल्याचं ते म्हणाले। यासोबतच शहर धूळमुक्त करण्यासाठी अद्ययावत रोड स्वीपिंग मशीन आता फिरताना दिसतील। हॉकर्स झोन, पत्रकार भवन, दिव्यांग भवन आणि हस्तकला भवनाचीही निर्मिती केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हा फक्त जाहीरनामा नाही, हा आमचा शब्द आहे। पुढच्या 5 वर्षात यातील 100% काम पूर्ण होणार असून सरकार कुणाचंही असो यासाठी निधी कमी पडणार नसल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी ठणकावून सांगितलं। विकास हा केवळ योजना राबविल्याने होत नाही, तर त्यासाठी जनतेचा पाठिंबा लागतो आणि राजकीय इच्छाशक्ती देखील तितकीच महत्त्वाची असते। त्यामुळे संगमनेर 2.0 अंतर्गत या सर्व गोष्टी तुमच्या सर्वांच्या साथीने शक्य करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली ठरलंय। विकासाची ही परंपरा कायम ठेवण्याबरोबर मागील 1 वर्षापासून संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर सेवा समितीने नगर परिषदेसाठी संधी दिलेल्या 20 नवीन चेहऱ्यांना आणि 11 अनुभवी उमेदवारांना निवडून देण्याचंही आव्हान त्यांनी केलंय।
तुम्हाला या जाहीरनाम्याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.